तर सन्माननीय वासू शेठ यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन। आत्ताच आपण नियती स्पोर्ट्सची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये अजनबी स्पोर्ट्स ओवले संघ प्रमोद गरात यांच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ठरला। त्या स्पर्धेचे दमदार आयोजक वासू शेठ आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। त्यांच्या समवेत संतोष पवार साहेब 40+ मास्टर आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर इथे आपण वासू शेठ यांचा इथे सन्मान करूया मित्रांनो। आत्ताच आपण नियती स्पोर्ट्सची दमदार स्पर्धा पाहिलीत आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला अजनबी स्पोर्ट्स क्रिकेट संघ ओवले। दमदार कामगिरी त्या संघाची आपण पाहिली। तर रोहित म्हात्रे यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वासू शेठ यांचा इथे शुभ सन्मान सुप्रसिद्ध उद्योजक कोहली यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। कारण दमदार स्पर्धा 40+ क्रिकेट संघाने देखील ज्यांच्या माध्यमातून योगदान KPL देखील आम्ही त्या मैदानावरती पाहिली, ते वासू शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। नशीब शेठ भोईर मित 11 संघाचे पुरस्कृत त्यांचे परम मित्र, चेहऱ्यावरती नेहमी त्यांच्या स्मित हास्य आपण सातत्याने पाहतो। त्याच्यानंतर संतोष पवार साहेब 40+ मास्टर आणि वासू शेठ भोईर यांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख खंदे समर्थक आणि त्यांचा सन्मान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषभ यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते एकेकालचा तोही षटकारांचा बादशाह ती दमदार फलंदाजी आम्ही त्याची देखील पाहिली आहे। तर ऋषभ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष पवार साहेबांचा सन्मान। बघा दोन्ही आयकॉन खेळाडूंनी व्हाईट टी-शर्ट्स घातले नाहीयेत, दोन्ही टीमचे एक प्लेयरने, त्याच्यामुळे पेनल्टी दिली होती परंतु ती आता मायनस झाली कारण दोघांचे प्लेयर्स नाहीयेत व्हाईट टी-शर्ट्स मध्ये, त्याच्यामुळे कमिटीने हा डिसिजन दिला। तर या जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे। धन्यवाद। तर दुसऱ्याच बॉलवर इकडे सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागलाय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला रोशन बाज झालाय। चिंचपाडाची रन मशीन मित्र म्हणे फक्त 2 धावा काढून तंबूच्या आश्रयाला चांगली सुरुवात मात्र करून दिले साईश मात्रेनं।
सुनील स्पोर्ट चिंचपाड आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमकडून आज आयकॉन खेळतोय साईश वन फ्रॉम जासई. गावचा दिग्गज गोलंदाज. खराब सुरुवात झाली. गोलंदाज साईश पुन्हा एकदा मिसाळसाठी फटका मिड ऑफच्या वरतून पाहूया. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता जवळजवळ. यस, बॉल थांबवण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. काय एफर्ट्स आहेत. एक्स्ट्रा कव्हर पासून लॉंग ऑफ पर्यंत अंतर वेगानं पळत आलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणूया आपण. गॅप मध्ये होता अगदी मोठा रनअप घेत त्या ठिकाणी पोहोचला होता. 2 धावेनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर बूस्ट टू 4 नाव. 4 धावा धाव फलकावर. साईश पुन्हा एकदा लेफ्ट माउथ विकेट ना. या बलचा चेंडू जोरात जाऊन पायावर आदळलाय. थोडासा ऑफस्टम्पच्या शफल झाला होता आणि तदनंतर मात्र जाऊन स्टंपवर हिट झालाय. फलंदाज होते बाद. या ठिकाणी दुसरा धक्का लागलाय तो सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. सतीश मिसाळ सुद्धा 2 धावा काढून तंबूमध्ये. ट्रायू केला यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर्स ट्रायू. मिडॉनला थांबवलं. या ठिकाणी रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. काय षटक हाताळले आज आयकॉन साईशनं. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्यांदा रोशन पाटील, त्याच्या पाठोपाठ सतीश मिसाळ जो फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला. आणि दोनही इनफॉर्म बॅटर आता मात्र पॅव्हेलियनकडे परतलेत आणि त्याचमुळे वाट काढावी लागेल. इकडे मात्र नॉन स्ट्राईक हेडला अजूनही आज आयकॉन खेळणार मान फ्रॉम टाकी गाव चैतन्य पाटील उभा आहे. त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. ओमकार केनी स्ट्राईक हेडला सध्याच्या घडीला. साईजचा नेक्स्ट बॉल. फुल लेंथ होता यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं चेंडू टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. काय षटक हाताळलं या ठिकाणी गोलंदाज साईशनं. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 4. चारच जाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले. दुसरं षटक घेऊन आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आकाश टकले. शिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता. परंतु समोर ॲज अ आयकॉन चैतन्य पाटील. सध्याच्या घडीला संपूर्णपणे निराशा आहे. चिंचपाडा संघाच्या पॅव्हेलियनमध्ये थोडेसे निराश चेहरे आहे. चिंताग्रस्त वातावरण आहे. या वातावरणाला दूर करावं लागेल चैतन्य पाटीलला. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पॉईंटकडे पहिली सिंगल कंप्लीट करण्यात आले. ऑन द मार्क. धावसंख्येचा श्री गणेशा करेल चैतन्य पाटील. खाट उघडलंय 1 या धावेनं. सिंगल रन कन्सिडरेट. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड नाव. साईश मात्रे आणि अमित नाईक नुकताच ISPL खेळून आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न अपील केली होती. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र केलाच गेलाय. पंच मात्र त्रस्त आहेत. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. 5 नाही अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्यामध्ये.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 6 नाव. 6 धावा धावफलकावर. आकाश टकले बॉलिंग मार्कवर. समोर ओमकार केणी साथ द्यावी लागेल. आतापर्यंत 2 डॉट बॉल खेळलाय. चैतन्यानं काहीतरी टिप्स दिल्यात त्याला. यावेळेचा चेंडू सरळ जाऊन पायावर धडक दिले. लेग बिफोर द विकेट प्लम होता आणि इकडे मात्र LBWच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का लागेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. तू समझा. अकासा हा बॉल गुडघाट टेकून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र धीरजचा फर्स्ट लाईट डॉट बॉल. सुपर बॉलिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. मागचाही सामना आपण पाहिला गोलंदाजांनी जिंकून दिला. आज गोलंदाजांची कामगिरी कमाल झाली या खेळपट्टीवर. त्याचमुळे थोडंसं सहाय्य मिळतंय गोलंदाजांना. लढावं लागेल. 2 आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला संघामध्ये आहेत. हलक्या हातानं यावेळेस मात्र सिंगल घेण्यासाठी गेला होता परंतु कोणतीही धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल. गोलंदाजांचा दबदबा आतापर्यंत आपण पाहिलाय तो सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या. पहिल्यांदा साईश मात्रे आणि आता मात्र आकाश टकले सुद्धा कमालीची बॉलिंग करतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केला. वाड एक शॉट. अप्रतिम फटका. धीरज भोईरच्या बॅट मधून येतो एक नेत्र दीपक चौकार. फार कमी फलंदाज खरं तर हा स्ट्रोक खेळू शकतात. स्क्वेअर ड्राईव्ह दुर्मिळ फटका. आकाश टकलेवर मात्र चौकार आलाय. टीमची टोटल 10 वर 10. हलक्या हाताने ढकलले चेंडूला मिड ऑन कडे. लॉंग ऑनचा फिल्डर इकडे मात्र दुसरा त्यावेळेचा कॉल. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परंतु बॅकअप झालं आणि त्याचमुळे अन्यथा इकडे रन्स मिळाले असत्या. 2 मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 12 धावा.
धीरज बोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. 13 या धावसंख्येवर चौथा धक्का टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्याला. तेरावर 4 बाई केणी मैदानाच्या आतमध्ये दीपेश केणी आणखीन एक हार्ड हिटर बॅटर चिंचपाडाचा ज्याच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. परंतु इकडे पाहूया शेवटचा चेंडू असावा. ओ यावेळेस मात्र वळवला चेंडूला फाईन लेगकडे. क्षेत्ररक्षक धावतायत प्रयत्नाची पराकाष्ठा. इकडून मात्र शेवटच्या क्षणाला पायानं अडवण्याचा प्रयत्न आणि तरी सुद्धा बॉल निघालाय तो सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील 4 आणि बाई केणीच्या बॅटमधून आल्या पहिल्याच बॉलवर येतोय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं इकडे तिसऱ्या षटकाचा खेळ होतो समाप्त. साईश मात्रेनं 2 ओव्हर्समध्ये धावा दिल्या त्या 9 आणि तब्बल 3 फलंदाज बाद केले आणि धावफलकावर टोटल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची 4 गडी बाद 17 धावा. डीजे रोशन ऋतिक आहेत आज आपलं मनोरंजन करण्यासाठी. त्यांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 3 ओव्हर्समध्ये 17 आल्यात. 2 ओव्हर्समध्ये मात्र धावा कराव्या लागतील. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल भूषण धामापूरकर. या 2 ओव्हर्समध्ये आता मात्र चैतन्य पाटीलकडे नजरा असतील दीपेश केणीकडे सुद्धा, कारण दोनही टॅलेंटेड बॅटर आहेत आणि या 2 ओव्हर्समध्ये लढावं लागेल. 17वर 4 आहे. फुल टॉस. धामापूरकरला आसमान दाखवलंय. टाकी गावचा आयकॉन चैतन्य पाटीलच्या बॅटमधून लॉंग लेगच्या वरतून षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. इकडे चुकी केली होती भूषण धामापूरकरनं. फुल टॉस दिला होता आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर यंदाचा हंगाम मात्र या फलंदाजानं गाजवलाय. यंदाचं रबर बॉल पावसाळी क्रिकेट सुद्धा खरं चैतन्य पाटीलनं गाजवलंय आणि चैतन्याच्या या षटकारानं थोडंसं नवं चैतन्य आलं असेल ते सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या स्क्वॉडमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. थ्रो सुद्धा चांगला येतोय तिथून आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोअर 24 वर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. काही दिवसापूर्वीच 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडला आणि त्यांची आता मात्र वाटचाल 4 लाखाकडे सुरू आहे. खूप चांगलं प्रक्षेपण प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून. भूषणचा हा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. तितकंही प्रभावी टायमिंग नव्हतं परंतु धावतात त्या ठिकाणी. 2 धावा तर सहजतेने मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. 26-26 धावा धावफलकावर. थोडंसं हवेमधून खेळावंच लागणार आहे. कुठेतरी 5 षटकं म्हटली तर 45-50च्या आसपास जावंच लागेल. इकडे निघालाय बॉल गलीमधून. आता लॉंग चेस आहे. पाहूया थर्ड मॅन बॉडी लाईनला धडक मारतोय चेंडू. सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 आणि यावेळेस मात्र येतोय तो चौकार.
दीपेश केणी लढतोय सध्याच्या घडीला चिंचपाडासाठी 3 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. स्वतः भूषण धावलाय, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 या आकड्यावर 31 रन्स ऑन बोर्ड. या षटकामधील आपण पाहिले तर 5 चेंडू समाप्त झालेत. हा शेवटचा चेंडू आहे, त्यानंतर 4थं षटक समाप्त होणार आहे आणि चैतन्यवर ही जबाबदारी, ही धावसंख्या आता मात्र 50च्या आसपास कशी न्यायची, ही फार मोठी जबाबदारी त्याला पेलावी लागेल. कारण समोरच्या प्रतिस्पर्धी टीमकडे अमित नाईक सारखा दर्जेदार फलंदाज आहे. फुल टॉस, स्विच हिट, उलटा सुलटा शॉट आणि बॉलला भिरकावून दिलाय. आजच्या रात्रीमधला हा सगळ्यात लांब लचक षटकार आलाय चैतन्याच्या पॅटमधून. षटकार ISPL मध्ये असता तर आम्ही 9 धावा मिळाल्या असत्या या बॉलवर. एवढाच दूरवर जाऊन पडलाय. 37 धावा धावफलकावर. अजून एक षटकाचा खेळ बाकी आणि चैतन्यानं मात्र खरंच नवचैतन्य आणलंय. संघाला आता मात्र अडचणीमधून बाहेर काढलं जातंय आणि अजूनही शेवटच्या षटकामध्ये एक 13-14 धावा आल्या. 50च्या पुढे जरी धावसंख्या गेली तर नक्कीच आज गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. आज संपूर्णपणे गोलंदाज हाबी ठरले त्या खेळपट्टीवर आणि त्याचमुळे लढण्याची एक प्रेरणा मिळेल गोलंदाजांना. परंतु पाहूया, दीपेश केणीने सुद्धा चांगली साथ दिली. इकडे चैतन्य पाटील 5 बॉलमध्ये 15, दीपेश केणी 4 बॉलमध्ये 11. चांगल्या धावा जोडल्यात. पार्टनरशिप आपण पाहिली तर अवघ्या 7 बॉलमध्ये 24 धावांची भागीदारी. सुपर पार्टनरशिप आहे. 7 बॉल 24. 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय करण मडवी. प्रतिस्पर्धी टीम तगडे फलंदाज आहेत, त्याचा विचार करूनच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग. बॉल सीमारेषा पार. बाई केणीच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. कॉपी बुक स्टाईल मधला फटका मात्र पाहायला मिळाला. दीपेश केणीच्या बॅटमधून येणाऱ्या चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. 41. कमाल भागीदारी आहे दोनही फलंदाजांमध्ये. यावेळेचा चेंडू थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु करणचा हा बॉल मात्र निघून गेलाय. पहा, थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला ऑफस्टंपच्या बाहेरून. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र आउटसाइड एज लागल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेनं रनआउटचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्या अगोदरच मात्र दीपेश केणीनं स्ट्राईक सोडली होती. त्याला माहिती होतं इकडे मात्र बॅटला चाटून गेलाय आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन सुद्धा पाहायला मिळालं ते दीपेश केणीकडून. धक्का क्रमांक 5, 41 या धावसंख्येवर. फार कमी खेळलाय. किरण परमारला यासाठीच पाठवण्यात आलं होतं. सिंगलच घ्यायची होती इकडे मात्र आणि चांगला निर्णय मित्र म्हणेन या सिच्युएशनला. सिंगल आले. धावसंख्या 42 या आकड्यावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा स्ट्रोक. मंचावर आपण पाहतोय नुकतीच आरा ट्रॉफी संपन्न झाली. नीती स्पोर्ट्सचे आयोजक वासुशेठ भोईर, त्याचप्रमाणे संतोषजी पवार या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
कालच त्यांची स्पर्धा संपन्न झाली. राऊंड स्टम्प्सला चेंडू चांगला होता, यावेळेस ऑन साईडला वळवला मिड विकेटला. अमित नाईक थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी करतोय आणि लगेचच दुसरी रन कंप्लीट. थोडासा वेगानं घेण्यासाठी गेला होता अमित नाईक. एकटघरचा खेळाडू आहे, अगदी छोटंसं गाव एकटघर, परंतु SPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची निवड झाली. आणि अमित नाईकच्या बॅटमधून आलेला तो रिव्हर्स स्वीपचा षटकार, तो स्विच हिटचा षटकार, ज्याची चर्चा मात्र मोठी झाली. इनफॉर्म बॅटर आहे सध्याच्या घडीला. 2-3 हंगाम सातत्यानं मात्र कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स दिलाय याच खेळाडूनं आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसला. स्विच हिटचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र हा करंटचा हा बॉल कनेक्ट झाला नाही. इकडे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये रन मिळाले. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा जमा केल्या त्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं 45 धावा. 46 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी सतीश स्मृती गावदेवी गावठाण्या संघाला. चला कारकोपर वळवली, कारकोपर वळवली. टॉस करून घ्या प्लीज. हिमांशू इंटरप्राइजेस वळवली आणि मंगे स्पोर्ट्स कारकोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हा स्कोर कार्ड चैतन्य पाटील नाबाद 7 बॉलमध्ये 17 हायेस्ट स्कोरर राहिला. दीपेश केणी त्याच्या पाठोपाठ 7 बॉलमध्ये 15. रोशन लवकर बाद झाला होता आणि त्याचमुळे थोड्याफार कमी धावा पाहायला मिळाल्या. धीरज भोईर 8 बॉलमध्ये 6. फारसा प्रभाव टाकू शकलेला नाहीये धीरज, परंतु धीरजची 2 षटकं मात्र या मॅचला कलाटणी देऊ शकतील. धीरजनं जरी बॅटिंग केली नसली ना तरी सुद्धा गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या खेळाडूकडे आणि याची गोलंदाजी जर अपेक्षेनुसार झाली तर या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. तर या पंचावरून प्रस्थान करतात RR ट्रॉफीचे आयोजक वासुशेठ भोईर आणि संतोषजी पवार. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी जोडले जातील पुन्हा एकदा प्रवीण जगायकर. तेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. चलिए हिमांशु इंटरप्राइजेस वलूरी टीम के कप्तान आ चुके हैं. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपका कप्तान भी तुरंत टॉस के लिए भेजिए. अगर बॉल डिलीवर्ड होती है तो फिर आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा. तर टॉस करूया आपण दोन टीम मध्ये. विशाल आलेत खारकोपर टीमचे कॅप्टन आणि हिमांशु इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन सुजित आलेत. तर टॉस करूया आपण. तर धीरज भाई मात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. बी लॉट्स मधून हा तुम्ही दुसरा सामना एन्जॉय करताय. या अगोदर ए पोलचे 4 संघ पाहायला मिळाले आणि त्यातून एक संघ क्वालिफाय केला गेला. तर टॉस करूया. हिमांशु इंटरप्राइजेस 11 वलवली और उनके खिलाफ मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. तो टॉस जीता हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम. जो भी निर्णय है आपका वो हम तक पहुंचाइए. तो चलेंगे मैच की तरफ. धन्यवाद दीपक चिपाड़ी सर. लक्ष्य है 5 ओवर में टोटल 45 बनाकर 46 का लक्ष्य रखा है. 46 रनों का लक्ष्य और उस लक्ष्य का पीछा करने के लिए 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज एक करण मड़वी, गावदेवी सतीश स्मृति गावदेवी गावठाण टीम के सबसे उम्दा बल्लेबाज
तो दूसरे एकाटगर गांव से बिलोंग करने वाले, एकटगर से बिलोंग करने वाले आइकॉन प्लेयर के तौर पर अमित नाइक, माजी मुंबई इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में एक मैच में कमाल का परफॉर्मेंस, चैंपियन का खिताब इस सीजन में इस टीम के नाम पर। बड़े फक्र की बात है कि आज उरण तालुका का रायगढ़ का सुपुत्र ISPL में सिलेक्ट हुए विश्वजीत ठाकुर और उनके 2 खिलाड़ी फिर हमारे आकाश तारेकर होंगे। से बहुत सारे खिलाड़ी जो हमें ISPL में खेलते हुए देखने को मिले, सभी का स्वागत करेंगे और शुभकामना देना चाहेंगे अगले फ्यूचर के लिए। तो 30 बॉल में चाहिए 46 रन, पहली गेंद लेकर आएंगे धीरज। लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल, सामने है करण। पहली गेंद स्वीप किया है, शॉर्ट स्क्वायर लेग के खिलाड़ी के सर के ऊपर से सीमा रेखा पार, 4 रन। तो प्रति ओवर 9 का ये रिक्वायर्ड रन रेट है। शुरुआत चौकों की मदद से 400 के स्ट्राइक रेट से करण मडवी की शुरुआत बेहतरीन। धीरज लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल किया है। दूसरे आइकॉन आई थिंक वलवली सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा हम देख सकते हैं, चैतन्य पाटिल मैमटम टाकीगांव, वो भी बॉलिंग कर लेते, लेकिन धीरज के साथ यहां पर शुरुआत करना चाहते। एक आइकॉन एक ही ओवर डाल सकता है, एक आइकॉन ओवर डाल सकता है, या 2 फिर 1। और ये फुल टॉस बॉल, अंपायर का नो बॉल का करार, सोने पे सुहागा मिलेगा। फिर से एक बार उसी क्षेत्र में नो बॉल का करार। 1+1 1+4, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। फ्रीड की गेंद के ऊपर गैप ढूंढने का प्रयास किया था, लेकिन लॉन्ग ऑन में बाला वहां पर खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है फिलहाल 10 रनों के ऊपर। पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है। लक्ष्य है 46 रनों का, रन संख्या है 10, अभी भी 36 रनों की आवश्यकता है। करण मडवी ने शुरुआत काफी लाजवाब दी है। फ्रीड की गेंद के ऊपर विकेट नहीं तब्दील कर पाए, केवल सिंगल वहां पर मिला। आइकॉन की टूर्नामेंट जब भी होती है ना, तो दर्शकों का पैसा वसूल होता है। जो उनके फेवरेट पसंदीदा खिलाड़ी जो खेलने के लिए मिलते हैं, देखने को मिलते हैं, और उन खिलाड़ियों का मन मुराद आनंद हमेशा लेते हैं। तो इस बार हल्के हाथों से खेला जानते हैं, धीरज भी बड़े खिलाड़ी है और शायद इसकी वजह से उन्होंने यहां पर सिंगल बटोरा और सिंगल्स की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 11 रन। पावर प्ले के ओवर में दमदार शुरुआत आइकॉन धीरज, मैन फ्रॉम मचिंद्र स्मृति धारावे। 1 टीम 1 ड्रीम, नवी मुंबई की सबसे ताकतवर टीम जो सचिन नाइक के नेतृत्व में खेलती है। विकी भोईट जैसे तेज तर्रार, वो भी ISPL में हमें खेलते हुए नजर आए। बढ़िया गेंदबाज से, लेकिन लेफ्टी के खिलाफ थोड़ी सी कई परेशानी तो नहीं है। और चले इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन अच्छी वापसी धीरज की ओर से। स्वराज एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा मिलन शेटघरत, जिनके द्वारा धारावी टीम को भी पैक किया गया था, और निश्चित तौर पर बड़े पैकर के तौर पर हमेशा मिलन शेटघरत साहब, इनको हमने देखा है बड़ी बड़ी टीमों को भी पैक करते हैं प्रयागराज से मैच का आनंद लेते हुए। तो इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास, बढ़िया शॉट है कवर्स की दिशा में और सीधा गेंद जाएगी शॉर्ट एक्स्ट्रा कवर और डीप एक्स्ट्रा कवर के बीच में से सीमा रेखा पार 4 रनों के लिए। झांसी गांव के सुप्रसिद्ध उद्योजक मिलन शेटघरत, स्वराज एंटरप्राइज, इनके ओर से अमित के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 2000 का इनाम है। देखेंगे यहां पर शुरुआत बेहतरीन करण मडवी के ओर से, लाजवाब शुरुआत। धीरज फिर से एक बार फुल टॉस है, इस बार बड़ा शॉट खेला जरूर है, खिलाड़ी थे, कैच क्यों नहीं लपक पाए, और इस ओवर में आता हुआ ये टोटल चौका 4 नंबर, यानी कि टोटल रन बने पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद बग्गर विकेट को नुकसान के ऊपर 19 रन।
शुक्रिया डीजे। 4 ओवर में चाहिए जीतने के लिए अब 27 रनों की आवश्यकता 24 गेंदों में। बहुत बड़ी मार मिली आइकॉन खिलाड़ियों को, जहां पर कैचेस ड्रॉप हुए, फील्डिंग थोड़ी सी खराब हुई और आज प्रणय केनी शायद इन एक्शन में नहीं नजर आ रहे। आज तलान है उनका, कल हल्दी है, परसों शादी है। वो भी अच्छे बॉलर है इस टीम के, मंगल मूर्ति होटल के ओनर आप देख सकते हैं ओमकार, वो भी मैच में इन एक्शन में आपको नजर आते हुए। उनके भाई सुलभ केनी, बाला है भाई केनी है, डीएक्स कहीं नजर नहीं आ रहे। वो एक बल्लेबाज का भी यहां पर थोड़ा सा कम नजर आता हुआ। अमोल केनी आपका भी स्वागत करेंगे। चिंसपाड़ा टीम सुनी स्पोर्ट चिंसपाड़ा की शानदार हमने टूर्नामेंट देखी। रिवर्स शॉट, माफ कीजिएगा, लेफ्टी बल्लेबाज है, खींच लिया इस गेंद को, सीधा रिवर्स है। यह अमित है, मुझे लगा करण मडवी, दोनों की बॉडी लैंग्वेज सेम है। क्या कमाल का स्ट्रोक, सीधा कवर पॉइंट के ऊपर से 6 रन। ओ ये लीजिए, बड़ा शॉट खेला जरूर है, लेकिन सीधा भाई केनी के हाथ में। ये पहले करना चाहिए था। टोटल इनाम था 7,000 का। स्वराज एंटरप्राइजेस के ओनर मिलन शेट्टी इनके ओर से 2,000 झांसी के, और एक तरफ इस टीम के पैकर सुनील शेठ मडवी साहब, इनके ओर से 5,000 का इनाम था। लेकिन तीसरे छक्कों की यहां पर पूर्णता नहीं कर पाए, बैट्समैन होंगे आउट। लॉन्ग ऑफ पे बढ़िया कैच भाई केनी के द्वारा, और लंबे समय के बाद यह पहला करारा झटका। कुमार भाई बिल्कुल अपना भोजन करते हुए फिर एक बार मैच का आनंद लेने के लिए आते हुए। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 31, 21 गेंदों में चाहिए 15। दोनों बल्लेबाजों को सुवर्ण मौका है। सुनील शेठ मडवी साहब, इनके ओर से हर छक्के के लिए 1,000 का इनाम है। ऑलरेडी अमित नाइक को 1,000 का इनाम उनके ओर से आ चुका है, और सभी के लिए 1,000 का इनाम हर छक्के के लिए। तो इस बार हल्के हाथों से इस गेंद को खेला, गैप में है, आउटफील्ड फास्ट। काफी कसरत देखने को मिली वहां पर खिलाड़ी की। तब तक वहां पर 2 रन पूरे, 2 रनों की मदद से टीम पहुंची है 33 के ऊपर। रन चाहिए मेरे ख्याल से 13 की आवश्यकता है। रोज चिकन मटन खाते होंगे, कभी ओले के हमारे आचार्य के हाथों से वरण भात और वटाने की आमटी खाकर देखिए, कितनी सुमधुर बढ़िया टेस्ट बनाइए। और इस बार चलिए अच्छा शॉट, पावर प्ले है, फायदा मिलेगा। 2 लेफ्टी बल्लेबाज मौका नहीं दे पा रहे, और आसान सी जीत की तरफ यहां पर जा रही है। 4 रन। चलिए 2 बल्लेबाजों को 1,000 रुपए का इनाम आ चुका है। सुनील शेठ मडवी द बॉस 155 किंग, बड़े पैकर जाने जाते। ये दोनों भी बल्लेबाजों को 1,000 का इनाम, अमित नाइक को 1,000 का इनाम आ चुका है। इस बार भी अच्छा शॉट, सुलभ थे वहां पर कैच पकड़ने के लिए, कैच छूटा है वहां पर। चलिए दूसरा रन भी पूरा, 2 की मदद से टीम का स्कोर है 39 रन। टोटल 2 ओवर का खेल समाप्त। जीतने के लिए चाहिए 18 गेंदें और 7 की जरूरत। रतीश मडवी को देख सकते, बहुत खुश है। महामहिम भीष्म भी आपको नजर आते हुए, लाइट हाउस के सबसे बड़े 6699 उरन का टाइगर कहीं नजर नहीं आ रहा है। धनुष शेठ मडवी
आपका भी स्वागत करेंगे। सुनील शेट्टी आपका स्वागत है। 7 रन की केवल आवश्यकता। तो मेरे ख्याल से हिमांशु एंटरप्राइजेस वलवली टीम में परेश ठाकुर एक आइकॉन खिलाड़ी है धुतुम के, और एक खिलाड़ी मेरे ख्याल से और खारकोपर टीम, आपके भी 2 आइकॉन जो हमें तुरंत यहां पर बताइए। चलिए मैच हुआ है फिनिश अपने स्टाइल में। करण मडवी ने एक चाहिए मेरे ख्याल से, स्कोर इस लेवल। करण मडवी के बल्ले से 7 में 23, यानी कि दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। इस सीजन में कम हमें ग्रामीण का मुकाबला खेलते हुए देखने को मिले। वैसे अगर ये ग्रामीण की टीम नहीं होती तो आइकॉन के तौर पर हमें खेलते हुए नजर आते। बेहतरीन स्ट्रोक यहां पर 6 रन मिले और इसी 6 की मदद से स्कोर इस लेवल। मात्र केवल 1 रनों की यहां पर आवश्यकता है। चलिए इस बार मैच हुआ है फिनिश। गेंद जाएगी सीमा पार, 1 टप्पा, और आसानी के साथ यह मैच जीता है सतीश स्मृति गावदेवी गावठाण टीम ने। हार्दिक अभिनंदन। और सुनील शेट्टी इस टीम के पैकर, आपका भी स्वागत। तो वलवली टीम के आइकॉन है मेरे ख्याल से परेश कड़के और परेश ठाकुर धुतुम, और स्वराज मात्रे मैन फ्रॉम गोठिवली। और मेरे ख्याल से यहां पर आइकॉन नजर आ रहे कई रोहित घरत